एकदा आपल्याला दोच्या व्यवहारामधला हे सांगितलेलं आहे. किंवा तत्ववेत्ता जो असतो, एकदा ज्ञान झालं की पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती देण्याचं काही नाही. एकदा घट कळाला, पुन्हा पुन्हा आपण काही चिंतन करतो, काहीला घट म्हणतात, त्याचा व्यवहार आपण करतो. एकदा तत्ववेत्या पुरुषाला ब्रह्माचं ज्ञान झालं, पुन्हा पुन्हा चिंतन करण्याची काय नाही. संभव 94 याच्यामध्ये श्लोकामध्ये आला बघा. घटादो निश्चिते बुद्धी नश्यते यदा घटा इष्टो नेतुम तदा शक्यम चेत आत्मनी समा. घटादो निश्चिता बुद्धी. एकदा लहान मुलाला आणखी घटाचं ज्ञान करून दिलं, पुन्हा पुन्हा तुला घटाचं ज्ञान करून देण्याची आवश्यकता नाही. सगळं व्यवहार आपण व्यवहार होत असतो. बुद्धीर नश्यते यदा घटा. कारण बुद्धीपासून ते परत होत नाही. इष्टो नाही. तुम्हाला जिथं न्यायचं असेल तिथं न्याय. हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चाललेलं आहे. पुन्हा 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 आणखी त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता नाही. एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे ज्ञात्या पुरुषाला पुन्हा पुन्हा चिंतन करण्याचे काय नाही. इष्टो नाही तो. जसं घट एकदा ज्ञान झाल्यानंतर घटान म्हटलं तर बरोबर घटात येतो. अंतर घेऊन जा म्हटलं तर घटाला घेऊन जात असतं. पुन्हा 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 त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता नाही. मग तोच न्याय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जावा. घटाच्या ठिकाणी जो न्याय आहे तोच न्याय परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. एकदा ज्ञान झालं म्हणजे संपलं सगळं. इथे चेत असं म्हणशील तर आत्मने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तोच न्याय दावा. हे कशा करता चाललेलं आहे. ज्ञानाचा व्यवहार आणि खुंटीत होत नाही, काय होत नाही. आणि सम्यक असा व्यवहार होत असतो. साधारण जशीच्या तशीच असतात. व्यवहार व्हायला काय पूर्व पक्ष उत्तर पक्ष पुष्कळ केलेला आहे याच्यावरती. थोडक्यामध्ये विद्यारण्याने सांगितलेलं आहे. एक पक्ष असा आहे, एकदा ज्ञान झालं की संपलं. एक पक्ष असा आहे त्याची साधारण जशी आहे ते लोक जीवनमुक्ती मानत नाही, विदेहमुक्ती मानतात. त्यांना विचारलं म्हणलं ज्ञान झाल्यानंतर म्हणलं कशाची आवश्यकता राहत नाही. त्याच्यामध्ये विदेहमुक्ती. तत्त्वज्ञानामध्ये अगोदर जीवनमुक्ती, जीवनमुक्तीच्या नंतर विदेहमुक्ती. मग जीवनमुक्तीमध्ये तुमच्या आमच्यासारखे सगळे व्यवहार होत असतात. प्रारब्ध शिल्लक असते. काय शिल्लक असते. आणि प्रारब्ध शिल्लक असल्यामुळे पश्चन शृण्वण स्पृशन जिग्र. प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची सुद्धा काय चालतात, व्यवहार चालतात. काय का यज्ञाचर्य. ज्ञानेश्वर महाराज हे सुटे. ज्ञानेश्वर महाराज काय बद्ध होते का. तरी सुद्धा माझी जीवेची आवडीन पडणार म्हणजे व्यवहाराला खंडन असतो. त्याप्रमाणे कारण साधारण जशीच्या साधनामध्ये परिवर्तन नसल्यामुळे व्यवहार जसाच्या तसाच होतो. किंबहुना इतरापेक्षाही सुद्धा त्यांचा व्यवहार कसा असतो. यज्ञाचरते श्रेष्ठ राहतात. तो सगळे व्यवहार आणि साधन असल्यामुळे आणखी करू शकतो. कशा प्रकारे एकदा ब्रह्मज्ञान झालं, एकदा घट आहे असं हे कळालं म्हणजे त्या घटाचा व्यवहार पुन्हा 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 घट आहे असं सांगण्याचं काही नाही. त्याप्रमाणे एकदा ज्ञान झालं की संपलं. मग ज्ञात्या पुरुषाचे व्यवहार सर्व जसेच्या तसेच होत असतात हे सांगायचं आहे. निश्चित सुकृत आत्मानं यदापेक्षा तदैवतं वक्तुं मंतुं तदा ध्यातुं शक्नोति तत्त्वविद. तत्त्ववेत्ता पुरुष
निश्चितच यदा सकृतात्मा यदापेक्षा तदैव. एकदा का माणसाला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, सुकृत म्हणजे एकदा, आत्म्याचं ज्ञान, तदापेक्षा तदैव सम, सदैव काल त्याला आत्म्याचं स्मरण होत असते. वक्तुम मंतुम तथा द्यातुम शक्नोते तत्ववेत्ता पुरुष. वक्तुम म्हणजे आत्मविषयाचं चित्ते मेची झाले, यो मरो विसरले. तुमच्या 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे, याची मच्चित्ता मद्गत प्राण. तो चिंतने करतो. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, त्यांचा संवाद आहे. हे दोघे गेले होते ना पुढं तीर्थयात्रेला. त्यावेळेस त्यांचे सगळ्या श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, सगळ्याची उत्तर बघतो. ज्ञात म्हणतो म्हणजे मनन करणे, ज्ञात म्हणजे ध्यान करणे. शक्नोते तत्व त्याचे सर्व व्यवहार चालत असतात. तुमच्याप्रमाणे ते सुद्धा ध्यान करत होते. एकदा आणखी तुमचे काय तुकोबार आहे, मोरया गोसाई त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळेला तुकोबा ध्यान करत होते, अशी कथा आहे. म्हणून ध्यानाचा सुद्धा विधी सांगितलेला. त्यांना गरज नाही, काय नाही, पण पडिले वळत नाही का. एखादा 4था वर्ग शिकून गेलेला विद्यार्थी, त्याला काही विधी राहिला का आता पठाला राहिला पाहिजे वळत, पण तरीसुद्धा आवडीमुळे तो काय करतो, पठाला येऊन बसतो. म्हणजे क्रिया होऊ शकते असा अर्थ. ध्यान करतो. शक्नोते होतं सर्व आत्मस्वरूपाच्या विषयीचे नाही का मनन, श्रवण, निधिध्यासन, सर्वच्या सर्व व्यवहार तत्ववेत्त्याकडून होऊ शकतात. पण एकदा ज्ञानपूर्वक अज्ञानानंतर ज्ञानपूर्वक ज्ञानाच्या नंतर, ज्ञानपूर्वक ज्ञानच नाही तर काय करणार आहे. ज्ञानपूर्वी सुद्धा व्यवहार होत होते, ज्ञानानंतरही काय होतात, व्यवहार होतात नाही का. साधक दशेमध्ये ध्यान करतो ना, चिंतन करतो नाही, आणि पुन्हा मुक्त झाला तर ते संपून जाते की चालूच असते. उपासकीय ध्यान लौकिकम स्मरेते रे विस्मृते ध्यानान विस्मृती न तु वेदनात. उपासकीय तत्ववेत्ता पुरुषाने विपासकीय ध्यानान लौकिकम विस्मरेते. ध्यान करते वेळी ध्यानाचा विधी असतो. त्या ध्यानामध्ये दोन तऱ्हेच असतात. आपणही ध्यान करतो, पण आपल्या ठिकाणी काय आठवण आहे का, काय मी ध्यानाला बसलेलो आमच्या ठिकाणी ध्यान करतो. काही तिकडून काही एखादी मिरवणूक आली तर पुन्हा ध्यान सोडून मिरवणुकी काय करतो. मग ध्यान त्याला म्हणत असतात. शेजारी काय चाललेले याचे सुद्धा काय नसते ध्यान. भागवतामध्ये एक कथा आली आहे. एक जण आपलं तर हे करीत होतं, चौरंग काय गेली, सैनिकाची मिरवणूक गेली, त्याच्यामध्ये नाना प्रकारचे वाद्य, पण तो ध्यानामध्ये येता गुंत आहे किंवा मिरवणूक गेली असं काही नाही, ध्यान नाही. तुम्ही पहा ना, इथे सुद्धा पाठ चालू असतो. एखाद्या पोराला काहीतरी घरची आठवण आली म्हणजे पाठात काय झालं नाही, घरच दिसतं बघा. अरे याचं उत्तर सांगितलं म्हणलं, केव्हा सांगितलं की पुन्हा सांगा की काय करा. वेदांत शास्त्रामध्ये वृत्तीचा संबंध असावा लागतो. विषयाशी वृत्तीचा संबंध असेल त्याचं ज्ञान होते, संबंध नसेल तर ज्ञान होत नाही. त्या विचारसागराच्या तरंगामध्ये ज्ञान केव्हा होते. तर मुलगा बोलवायला हा खेळात बनलेला असतो. कशात मुलगा बोलवायला येत असतो. तर म्हणले, बाबा चला तुमची मिसेस काय करते तुम्हाला, हाका मारते. हा
नाही बा, उभा राहतो पण आणखी ना, आपला खेळामध्ये दंग असतो. आणि खेळ संपल्यानंतर विचारत असतो, बाळवतो किंवा आला होता मुलगा, भूत आला होता का, मग पाहत नव्हता का तो वृत्ती कुठं आहे त्याचा. चिरे चोळी त्या दुधा विसरती, नंद धावनाचा मुखा माझी वाद्य वाजती. आणि पुढे काय करी श्रवण असं लावायचं, त्याचं ध्यान असं म्हणत असतात. मग ध्यानामध्ये सर्व आणखी विसर पडलेला असतो. तत्ववेत्ताही पुरुष सुद्धा ध्यान करतो, त्यालाही विसर पडलेला असतो. पण तो विसर ज्ञानाचं कार्य नाही, ध्यानाचं कार्य आहे. कशाचं? ज्ञानाचं कार्य तसं नाही. ज्ञान आणि ध्यान या दोमध्ये काय आहे? फरक आहे. तेव्हा तिथं उपासकीय ध्यान लौकिकम विस्मृती विस्मृती ध्यानात विस्मृतीर्न वेदनात. म्हणून ध्यानाच्या योगाने त्याला विसर पडलेला आहे. न वेदना, ज्ञानामुळे विसर पड, किंबहुना पदार्थाचं यथार्थ काय होतं? ज्ञान होतं. जागृतीमध्ये आपल्याला यथार्थ काय असे, आणि ते स्वप्नात गेलो तर जागृतीचा काय पडतो. पण आपण ह्याच्यामध्ये गेलो, सुषुप्ती अवस्थेत गेलो, स्वप्नाचा सुद्धा काय असतं? स्वप्न आठवते का झोपेमध्ये? झोपेतलं ज्ञान समाधी अवस्थेत नाही, पुढची अवस्था आहे. या 3 अवस्था आहे ना, या 3 अवस्थात येत राहतात. एकदा गेली की दुसरी येते, आणि दुसरी गेली की याचं भ्रमण चालू असते. समाधीमध्ये हे प्रारब्ध प्राप्त आहे. कोणत्या? जागृती, स्वप्न आणि समाधी प्रयत्नात साध्य आहे. सभा अध्याय गीतेचा वाचा उगीच लागत असते का त्या ठिकाणी इंद्रियाचा निग्रह वगैरे. म्हणून प्रयत्न साध्य असल्यामुळे पण त्याच्याकडे ती क्रिया करावी लागते. काय करावं लागते ते काही वाचून ऐकून येत असते कधी. समाधीचं योगशास्त्रामध्ये समाधी सांगितली. योगी लोकांना येथे जोग महाराजांचे शिष्य होते तुकाराम बाबा खेडलेकर, त्यांना समाधी लागते. इथं विष्णू मंदिर आहे ना, तिथले स्वामी, त्यांना सुद्धा काय लागत ते, आपल्यालाही समाधी लागते, पाठात सुद्धा लागते. त्याचा काय उपयोग? म्हणून उपासकाप्रमाणे सुद्धा लौकिकम विस्मरेत, तत्ववेत्ता पुरुषही सुद्धा, आणि त्याला व्यवहाराचा विसर पडलेला असतो. पण तो विसर ध्यानामुळे नाही, आपल्या ज्ञानामुळे नाही, ध्यानामुळे. आणि विस्मृती स ध्यानान विस्मृती न वेदनात, ध्यानामुळे विसर पडलेला असतो. ध्यान नावाचा विधी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे स्मृती वेदनात म्हणजे ज्ञानामध्ये विसर पडत नाही, ध्यानामध्ये काय पडतो. दोघांचा फरक त्याच्यात सांगितलेला आहे. ध्यान हे कसं आहे, हे पहा, ध्यानम तैच्छिकम येतस्य वेदनान्मुक्ती सिद्धिता ध्यानादेव तु कैवल्यमिति शास्त्रेषु दिण्डिवा. ध्यानम तैच्छिक एकस्य, ध्यान हे आपल्या कर्तव्याच्या याच्यावरती अवलंबून आहे. कधी करील, कधी करणार नाही, बरं का. कधी थोडा वेळ, कधी कधी कसं करेल. ध्यानामध्ये जीवात्मा स्वतंत्र असतो. काय असतो? करावं की न करावं वगैरे आधी करून मला इच्छिक आहे ते काय आहे. मग साखर जर तोंडात लागल्यानंतर मला तो गोड लागू नये असं तुमच्या मनात जरी आलं तरी साखर आपला धर्म सोडत. मग ते काय ते ज्ञान आहे तिचं काय आहे. म्हणून दृष्टांत ते सांगितलं ना, ध्यानं दैच्छिकमेतस्य, इच्छेवर अवलंबून आहे. वेदनान्मुक्ती तत्व, ज्ञान झालं की मुक्ती झाल्या, मुक्त झाल्याशिवाय ते मग क्रियेवर अवलंबून आहे. इच्छा काठ्यावर पाय पडल्या तर काय होणार.
नाही म्हणलं माझी इच्छा आहे, काठ्यावर जरी पाय पडला तरी दुःख होणं, तुझ्या इच्छेला विचारतो. ते आपलं काम केल्याशिवाय विधरान मुक्ती सिद्धिता ज्ञानादेवचं कैवल्य. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आलं तिथे. पंचदशी दर्शनाला आला असला पाहिजे ज्ञानेश्वर, त्याच्याशिवाय आला का? कारण ज्ञानियांचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तो व्हायचे. ज्ञानदेव ज्ञानदेव तो कैवल्य, ज्ञानादेव तो कैवल्य. ज्ञान झालं की मुक्त स्थिती प्राप्त झाल्याशिवाय तुमची इच्छा असत ते काही नाही होत. ज्ञानादेव तो कैवल्य. नकळ जरी अग्नीला पाय लागला तरी काय होणार, भाजणार. कळून जरी केलं तरी भाजणार. ते आपलं काम केल्याशिवाय. असं कोण सांगते? इथे शास्त्रेषु जन्यमा. साधं सांगते का जयघोष करून? साधं सांगणं वेगळं आणि जयघोष करून सांगणं वेगळं, नाही का? एखाद्या कल्पना करा, घराला आग लागली, हा कानात जाऊन सांगतो घराला आग लागली, जमत असते. मग तिथं काय करावं लागते? जयघोष करा. नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत सोहळ्यासमोर जो काय प्रत्येक याच्या कानामध्ये जाऊन सांगतो का उद्या 6 वाजता निघायचं आहे. जयघोष करा. इथे शास्त्रेषु दिंडीवा. तत्वविद यदि न ध्यायेत प्रवर्तेत सदा बहिः प्रवर्ततां सुखे नको बाधोस्य पर. तत्वविद यदि न ध्यायेत, याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. तत्ववेत्ता पुरुष न ध्यायेत म्हणजे ध्यान करत नसेल, प्रवर्तेत सदा बहिः बाह्य प्रवृत्ती होईल. काय होईल? हे काय ना, आता कल्पना करा, पाठ आहे आपण कुठे रे काही चाललं असले, एखादं काही लग्नाची वरात, माझं काय पाठात येण्याच्या ऐवजी काय पाहत बसला? बाह्य प्रवृत्ती. कोणती प्रवृत्ती आहे? ते पाठाला काय अनुकूल आहे का प्रतिकूल आहे ते? तत्व येते न ध्यायेत प्रवर्तित बरं. तत्व येत त्या पुरुषाने जर ध्यान केलं नाही तर वृत्ती काय होईल? बहिर्मुख होईल. वादी म्हणतो प्रवर्ततां सुखेन एव को बाधो अस्य परिवर्तने. पण ते तत्ववेत्तच आहे का? ज्याचा मृदंग बसलेला आहे, हात बसलेला आहे, त्याला हे केलं त्याला बाधा होत नाही. एखादा माणूस इकडे विणा लावतो आणि इकडे रूपपात आलोचने घालतो. ते काय झालेलं आहे? ते बसून गेलेलं आहे. रूपपात आलोचनेचा कुठं विसर पडत असतो का? अभंगाचा काय होतं म्हणलं विसर. मग काय काय लोक या अभंगावर कीर्तन करायचे, मग कीर्तनाला उभे राहतात, मग खिशातून काढतात. नाही, अलीकडे पद्धत पडली. बरं आहे, वारकरी शिक्षण संस्था पाठ करते म्हणून बरं आहे बघा. नाही तर तुम्ही इतराच्या दिंडीमध्ये काकडा होत असतो, अशी मालिका असते आणि त्याच्यावरती मग लेकुराचे संस्था काय करते म्हणून तुझे पाठपाठांतर असल्यामुळे भजनी मालिका जवळ घेण्याचं काय नाही, काम नाही. पाठच असतं की भजनी मालिका. नाही, संस्थेने भजनी मालिका पाठ करेल त्याला काय देऊ? भरपूर मालिका आहे ना. मग 2-3 हजार दिले पाहिजे का 0 दिलं पाहिजे? 2-3 सगळे मालिका आले म्हणजे सगळे येऊन जाते ना. प्रवर्त
सततां सुखेन एको बाधवस्य प्रवर्तन. तत्ववेत्ता पुरुष जर ध्यान करत नसेल तर बाह्य प्रवृत्ती होईल. तत्ववेत्या पुरुषाची बाह्य प्रवृत्ती जरी झाली तरी त्याच्यात काय कोणत्याही प्रकारे प्रवर्तने म्हणजे त्याला हानिकारक होऊ शकत. एकदा का चांगलं पाठ झालं म्हणजे मग बाह्य जरी असला तरी सुद्धा ते पाठ विसरत नसतो. काय नसतं, स्वप्नात सुद्धा तो पाठ करतो. अतिप्रसंग चेत प्रसंगम तावीर्य प्रसंगो विधी शास्त्रम चेत न तो विधान प्रती. म्हणलं अतिप्रसंग म्हणजे काय सांग बघू मला आम्हाला. चेत प्रसंगम तावधीर्य, तो अतिप्रसंग कशाला म्हणत असतात आम्हाला, तू काय कर सांग. प्रसंगो विधशास्त्रम चेत न तत्वविधम प्रती. प्रसंगो विधशास्त्रम चेत, बरं वेदाप्रमाणे तो वागला पाहिजे असे प्रसंग आहे. बाह्य प्रवृत्ती होता कामा नाही. म्हणलं हे पाहते जो तत्ववेत्ता पुरुष आहे त्याला शास्त्र विधी सांगत नाही. काय का विधी कोणाला आहे? विषयी पामर साधक यांना काय विधी आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा विधी निश्चित कोणाला सांगितलेले आहे. एखादा वेळेवर ते आणखी कंपनीचा मालक आहे, वेळेवर ते आलं पाहिजे या कामगाराला विधी आहे. कोणाला? आणि जो मालक आहे तो केव्हा येईल थोडा वेळ बसेल किंवा आणखी काय होईल त्याला कोणताही काय नाही. तत्ववेत्या पुरुषाला कोणताही काय नाही. मग कोणाला विधी आहे? वाय अभिमान आहे वगैरे. अज्ञानी माणसाला काय आहे त्याचं वर्णन केलं आहे. त्या विधी ज्याला आहे त्याचंही वर्णन करणार आहे. ज्ञान नवसा आकडा कसा आहे चांगला आहे. तुम्हाला ते 8वं प्रकरण झालेलं आहे ना आपलं, त्याचे काही निवडक श्लोक देऊ तुम्हाला. आपले काही जास्त नाही, पूर्ण याची परीक्षा नाही, ठराविक श्लोकाचीच काय आहे. म्हणजे पुढे तुम्हाला तयार करायला काय होईल. आणि हे प्रकरण आलं म्हणजे मग त्याचं ज्ञान निघतो झालं म्हणजे पुढे नाटक पाहिजे थोडं. म्हणजे अभ्यास करायला काय होईल. आता नाही उद्याचं काही निवडक श्लोक देऊ.